विधान परिषदेच्या 17पैकी 6 जागा बिनविरोध पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ आणि चंद्रपूर, अहिल्यानगरची जागा बिनविरोध, मवियावर नामुष्की, उमेदवारांची माघार, जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक बिनविरोध घोषित. जळगावमध्ये चौरंगी लढत, छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत, धाराशिव, लातूर, बीडसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना, परभणी, हिंगोलीसाठी तिरंगी लढत, तर सांगली, सातारामध्ये महायुती विरुद्ध मविया लढत, भंडारा, गोंदियामध्ये तिहेरी सामना, सोलापूरसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा सामना. विधान परिषदेच्या 10 ठिकाणी महायुतीनं बंडखोरी शमवली. नाशिक आणि जळगाव परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही. नाशिकमध्ये गोकुळ गीते तर जळगावमध्ये रेश्मा काळेंची बंडखोरी कायम. नाशकात तराणींनी केलेल्या मंथरणीनंतरही गोकुळ गीते उमेदवारीवर ठाम. तुम्हीच आम्हाला संधी द्या. गोकुळ गीतेंनीच दराडेंना विनंती केली तर तुमच्या घरामध्ये एक आमदार, पुन्हा दुसऱ्या आमदाराची गरज काय? गोकुळ गीतेंचा नरेंद्र दराडेंना टोला. दराडे आणि गीते यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल. महायुतीमध्ये नाशिक विधान परिषदेचा तिढा कायम. आज गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंतांची एकत्रित बैठक. उर्वरित अर्जांवर चर्चा होणार, सूत्रांची माहिती. जळगावात शिंदेंच्या बंडखोर रेश्मा काळेंची माघार नाही. लढेंगे और जीतेंगे, रेश्मा काळेंची व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया. रेश्मा काळेंचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजन यांच्यासोबत होणार. शिवसेनेला जेमतेम 4 जागा, तिथेही बंडखोर. हा आमच्यावर अन्याय. गुलाबराव पाटलांकडून बंडखोरीवरून नाराजी व्यक्त. 5 जागा सेटिंग असतानाही आम्ही 4 जागांवर समाधानी झालो. बंडखोरी होत असेल तर युतीच्या भविष्यासाठी चुकीचं, अशी प्रतिक्रिया. कोकणचे मवियाचे उमेदवार बाळ मानेंचा अर्ज मागे. मंत्री नितेश राणेंसोबत ठाकरेंच्या सेनेचे बाळ माने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात. कोकणातील माघारीनंतर बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. तर छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेमधील माघारीनंतर कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. निवडणुका बिनविरोध करण्यासाठी 150 कोटी खर्च. उमेदवारी मागे घेण्यासाठीच घोडेबाजार झाला, संजय राऊत यांचा आरोप. मुंबईच्या हॉटेलमधील व्यवहारानंतर कोकणातून माघार, तर काकडेंसाठी पवारांनी माघार घेतली याचं आश्चर्य. राऊतांची प्रतिक्रिया. निवडणुकीमध्ये संख्याबळ महत्वाचं. काँग्रेसनं संख्याबळाचा विचार करून माघार घ्यावी. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. तर महायुती सर्व 17 जागांवर विजयी होईल, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं 60 कोटी खर्च केले. पैसे जास्त असलेल्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीनं निष्ठावंतांना डावललं. पुणे विधान परिषदेच्या महायुतीमधल्या उमेदवारीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीतून तिकीट मिळवलेल्या विक्रम काकडेंचं जय पवारांवर 10 कोटींचं कर्ज. निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर. तर जय पवारांना 10 कोटी कर्ज म्हणून दिले नाही, जमिनीच्या व्यवहारातून पैसे दिले. विक्रम काकडेंची माहिती. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांची पुण्यातून माघार. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन प्रदीप कंद यांनी अर्ज मागे घेतला. सुनेत्र पवार यांचा शरद पवार यांना फोनवरून अर्ज मागे घेण्याची केली विनंती. शरद पवार यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितल्यानंतर श्रीकांत पाटील यांनी अर्ज मागे घेतला. भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी तिहेरी लढत होणार. अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर, भाजपचे बंडखोर सचिन कुंभलकर आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यामध्ये तिहेरी लढत. नागपूर विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेल्या दिनेश ढोले यांनी अर्ज माघारी घेतला. नागपूरसाठी आता काँग्रेसकडून अतुल लोंढे अधिकृत उमेदवार असणार. नागपूरमध्ये पोद्दार विरुद्ध अतुल लोंढे यांच्यामध्ये सामना होणार. ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध. एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांचा अर्ज मागे. ठाण्यातील महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित. मवियाकडे संख्याबळ नसल्यानं त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. हितेंद्र ठाकूर यांनाही भेटलो. सर्वांनी मला पाठिंबा दिला होता. ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवारांकडून अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर रवींद्र फाटक यांची प्रतिक्रिया. चंद्रपुरात सुप्रिया सुळेंचे व्याही. भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध. काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांची निवडणुकीतून माघार. बिनविरोध विजयानंतर लखानींच्या घराबाहेर जल्लोष साजरा. स्वार्थासाठी इमान गहाण टाकणं शोभनीय नाही. राजकीय प्रगल्भता हवी. महेंद्र दळवींचा गोगावलेंवर निशाणा. राजकारणामध्ये सगळंच मनासारखं होत नाही, वस्तुस्थिती स्वीकारून पुढे चालणं गरजेचं, गोगावलेंचा ठोला. अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तारांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज घेतला. विधान परिषद निवडणुकीमध्ये माघार घेतल्यानंतर अर्ज घेतला. अतुल सावे, संजय जाधव यांनी जिल्हा बँकेसाठी अर्ज घेतला.
कोकण विधान परिषद निवडणुकीमधून शेकापच्या उमेदवाराची माघार. शिवसेनेच्या बंडखोर जुईली दळवेंनी माघार घेतल्यानंतर अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यवतमाळ विधान परिषद बिनविरोध होणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप बंडखोर उमेदवार नितीन भुतडांचा अर्ज मागे. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेसाठी तिरंगी लढत. भाजपकडून सुहास शिरसाट, ठाकरे शिवसेनेकडून गणेश लोखंडे तर एमआयएम पुरस्कृत ईसा खान मैदानात. या निवडणुकीमध्ये भाजपचं पारडं जड. शंका होती म्हणून संभाजीनगरमध्ये पर्यायी उमेदवार दिला होता. संभाजीनगरमधून देवयानी डोणगावकरांनी अर्ज मागे घेतल्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. भाजपसह मित्रपक्ष प्रचंड सत्ता आणि संपत्तीचा वापर करत आहेत, अंबादास दानवेंचा आरोप. सुनेत्र पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणांना मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. सुनेत्र पवारांची रिक्त झालेली जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता. राणा दाम्पत्याची सुनेत्र पवार, पार्थ पवार तटकरेंशी 1 तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. 8 तारखेच्या बैठकीआधीच इंडिया आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता. बैठकीला न जाण्याची डीएमकेची भूमिका. तमिळनाडूमध्ये काँग्रेसनं थलपती विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानं डीएमकेची जाहीर नाराजी. केवळ दर्शक बनू नका, संघात या. राष्ट्र आणि जगाच्या हितासाठी सक्रिय व्हावं लागेल. मोहन भागवतांचं वक्तव्य. युद्धाचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत, मोहन भागवतांची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांचा व्हिडिओ बॉम्ब. आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांचा कसिनोमधील व्हिडिओ पत्रकार परिषदेमध्ये सादर. वडिलांनी टक्केवारीतून मिळवलेला पैसा नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर कसिनोमध्ये उडवत असल्याचा आरोप. अमरावतीमध्ये ठाकरेंना मोठा धक्का. जिल्हा प्रमुख पडोळेंचा राजीनामा. लवकरच बच्चू कडूंच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंचं अल्पशा आजारानं निधन. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये थोपटेंनी अखेरचा श्वास घेतला. भोर मतदारसंघात अनेक वर्ष थोपटेंकडून काँग्रेसचं नेतृत्व. पुण्याच्या राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई. 14 ठिकाणी छापे टाकून 31,73,000 किलो अन्नपदार्थ जप्त. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल. उगेवाडीमध्ये विषारी दारू प्रकरणातील आरोपी कर्नल विरखाचं घर पाडलं. मजूर आणि ब्रेकरच्या साह्यानं अनधिकृत बांधकामावर प्रशासनाची कारवाई. विषारी दारू प्रकरणानंतर प्रशासनाची कठोर भूमिका. दौंडमधील अवैध गर्भलिंग रॅकेट प्रकरणी 2 डॉक्टरांचे परवाने रद्द होणार, तर 15 डॉक्टर्स पोलिसांच्या रडारवर. आरोपींनी 2,500हून अधिक गर्भलिंग निदान चाचण्या केल्याची माहिती समोर. शासकीय कांदा खरेदीमधील अटी शिथिल, तर खरेदी दरातही ₹3.45 वाढ. मात्र शासनाच्या निर्णयानंतरही शेतकरी असमाधानी. थेट बाजार समित्यांमधून ₹25 किलोनं कांदा खरेदीची मागणी कायम. शासनाच्या पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष. शेतकरी कर्जमाफीसाठी सहकार अधिकाऱ्यांच्या विभागानुसार समित्या स्थापन. बँकांकडून 3 ते 7 जूनपर्यंत माहिती भरून घेण्यात येणार, तर 20 जूनपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्याची तपासणी होणार. निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची यादी 6 जुलैला प्रसिद्ध केली जाणार. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला राजस्थानमधून घेतलं ताब्यात. पुणे पोलिसांची कारवाई. नाव आणि वेशभूषा बदलून राहत होता राजस्थानमध्ये. घायवळला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी. विलेपार्ले विमानतळ परिसरात शिवसेना पुरस्कृत एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचे वर्किंग प्रेसिडेंट सरवर मोहम्मद यांच्या वाहनावर हल्ला. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. विलेपार्ले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. गिरगावातील खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत स्थानिकांची नाराजी. ठाकरेंचे पदाधिकारी नितीन नांदगावकरांच्या उपस्थितीमध्ये बेस्टच्या अध्यक्षांची स्थानिकांशी चर्चा. गिरगाव मेट्रो स्थानकाशेजारी स्थानिक रहिवासी जमले होते. अकोला महानगरपालिकेसमोर महिलेसह पतीला मारहाण. कपडे विक्रेत्याच्या विरोधात तक्रार दाखल. कपड्यांचा भाव करत असताना झालेल्या वादातून एका कपडे विक्रेत्यानं महिलेच्या पतीला पाईपनं मारहाण केल्याचा आरोप. ग्रामपंचायतीच्या कामाचा व्हिडिओ पोस्ट केल्यानं तरुणाला मारहाण. हातकणंगलेच्या कासारवाडी फाटा परिसरामधली घटना. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या शिरूरमध्ये 350 किलो भेसळयुक्त खवा शेतामध्ये फेकला. भेसळयुक्त खवा शेतामध्ये फेकून टोळीनं पळ काढल्याची माहिती. एफडीएच्या कारवाईच्या भीतीनं खवा शेतामध्ये फेकून टोळीनं पळ काढला. गिरगावातील खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत स्थानिकांची नाराजी. ठाकरेंचे पदाधिकारी नितीन नांदगावकरांच्या उपस्थितीमध्ये बेस्टच्या अध्यक्षांची स्थानिकांशी चर्चा. गिरगाव मेट्रो स्थानकाशेजारी स्थानिक रहिवासी जमले होते. मान्सून केरळमध्ये दाखल. हवामान विभागाची माहिती. केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी. यंदा मान्सून 3 दिवस उशिरानं. महाराष्ट्रामध्ये 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार.
कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता. मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अलर्ट. उर्वरित राज्यामध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट. परभणी जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. शहरासह अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस. मान्सूनपूर्व पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं. जळगावच्या रावेर तालुक्याला पुन्हा वादळी वाऱ्याचा तडाखा. कुंभारखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट. कुंभारखेडा, चिनावल, सावतखेडा, सावदा गावातील केळी बागांना फटका. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भोर तहसील कार्यालयासमोरील झाडाची फांदी अचानक कोसळली. झाड कोसळल्यानं एक महिला गंभीर जखमी. कांदी थेट विद्युत तारांवर पडल्यानं नुकसान.